नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेतच असतात. मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन किंवा कोणताही ट्रॅव्हलिंग ब्लॉग जो आहे तो शेअर न करता किंवा कोणताही खास क्षण जो आहे तो शेअर न करता एक असा शेअर करणार आहे किंवा एक असा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जो की गृहिणीला महत्त्वाचा असतो किंवा ज्याच्याकडे शिलाई मशीन जे आहे, जे नवीन आहे त्यांच्यासाठी हा खूप विषय महत्त्वाचा असतो. तर आता थंबनेल आणि टायटल पाहून थोडीशी तरी आयडिया तुमच्या आलीच असेल तुम्हाला की व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कुर्ती फिटिंग कशी करायची. खूप सोपी पद्धत आहे. अगदी त्या सोप्या पद्धतीने तुम्ही जर मी सांगितल्या पद्धतीने जर फिटिंग केली तर फिनिशिंग खूप उत्तम येते. खूप छान शाईनमध्ये खूप छान अशी कुर्ती दिसते वेअर केल्यानंतर. आणि म्हटलं चला माझी जी कला आहे किंवा प्रत्येकाला माहितीच असतं की आता कुर्ती फिटिंग करणं यात काय वेगळं आहे असं तुम्ही म्हणाल, त्यात काय नवल आहे सांगण्यासारखं. मात्र प्रत्येकाची कला, प्रत्येकाची फिटिंग करण्याची पद्धत किंवा प्रत्येकाच्या हातचं माप वगैरे सगळं काही वेगळं असतं. त्यामुळे एका हाताची बोटे काही सारखी नाही. त्याप्रमाणे कोणत्याही माणसाची किंवा कोणत्याही व्यक्तीची वागणूक म्हणा किंवा कोणतेही कृत्य म्हणा किंवा कोणतीही कृती म्हणा एकसारखी नसते. फरक थोडा ना थोडासा किंचित का होईना असतो. जरी तुम्हाला माहिती असेल कुर्ती फिटिंग कशी करायची तरी सुद्धा हा व्हिडिओ नक्की पहा. आणि जरी माहिती नसेल तरीही पहा. एकदा पाहिलात की तुम्हाला समजेल. आणि जे अगोदर पाहिलेत त्यांना क्वचित जरी पूर्ण कंप्लीट येत असेल थोडी ना थोडी तरी का होईना माहिती तुम्हाला भेटणार आहे. शिवाय तुम्हाला मोटिवेशन सुद्धा भेटणार आहे. ठीक आहे. तर आता मी ते तुमच्यासोबत कुर्ती शेअर करते आणि मग तुम्हाला सांगते की ती कशी फिटिंग करायची किंवा कुठून कुठे मापे टाकायचे आणि कशी फिटिंग घ्यायची. ठीक आहे. तर चला. तर मैत्रिणींनो, इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा जो टॉप आहे तो ऑर्डर करायसाठी आलेला आहे. याची साईज खूपच मोठी आहे. मात्र टॉप जो आहे तो खूप उत्तम आहे किंवा कुर्ती खूप छान आहे. आणि त्याचबरोबर इथे जॉईन वगैरे आहे किंवा फिनिशिंग याला खूप छान आहे. कापड तर एकच नंबर आहे. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, फिटिंग करत असताना किंवा अल्टर करत असताना स्टार्टिंगला आपल्याला कापड जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे कुर्ती उलटी करून घ्यायची. जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते अगदी सेम टू सेम तसं करायचं. अगदी थोडीशी जरी तुम्ही मिस्टेक केली तर तुमचं मात्र फिनिशिंग जाण्याची शक्यता जास्त असते. तर आता इथं आपल्याला 3 मापे खूप गरजेचे असतात. एक छातीचं, 2 नंबरचं जे असते ते कमरचं आणि 3 नंबरचं आपल्याला सीट साईज लागते. तर ती व्यवस्थित आपल्याला घेणं गरजेची असते. तर शिलाईपासून आपल्याला इथं सर्कल घ्यायचं आहे. म्हणजे जे मापाला दिले असते ना ते व्यवस्थित आपल्याला शिलाईची जिथून टिप गेली आहे तिथून आपल्याला माप घ्यायचं. आता इथं तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे माप ठेवलेलं आहे. आणि जे आपल्या मापावर म्हणजे जे कापड आहे त्याचं आपल्याला अल्टर करायचं आहे ना त्याचीसुद्धा व्यवस्थित साईज बघून घ्यायची. आणि इकडं थोडंसं आणि इकडं थोडंसं म्हणजे इकडं निम्म आणि इकडं निम्म साईज सोडून आपल्याला अंडरलाईन करून घ्यायची. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता. आता इथे मी 1-1 इंच इकडच्या साईडला 1 इंच इकडच्या साईडला 1 इंच आपल्याला अंतर सोडते ऑर्डर करण्यासाठी. कारण कसं असतं रेडीमेड जे टॉप्स असतात, जे रेडीमेड कुर्तीज असतात ना त्यांच्या साईज खूप असतात. कारण त्यांनी फ्री साईजमध्ये बनवलेलं असतं. मग ते आपल्याला अल्टर करून घ्यावंच लागतं. तर जर तुम्ही अशा प्रकारे फिनिशिंग घेतली अशा प्रकारे मापे टाकली ना तर फिनिशिंग उत्तम येते. आणि आता इथं तुम्ही बघू शकता मधली छातीचं जे माप असतं ना ते कमरचं माप जे असतं ना ते कमी असावं लागतं. तरच परफेक्ट टॉप जो आहे किंवा कुर्ती जी आहे ती बसते आणि फिनिशिंग उत्तम येते. त्यासाठी हे तिन्ही मापं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप घेणं खूप गरजेचं आहे. मापं घेत असताना व्यवस्थित काळजीपूर्वकच घ्यायची. जर एखाद्या जरी मार्क चुकला तर फिनिशिंग तुमची पूर्ण बिघडून जाते. त्यामुळे मापे घेत असताना लक्षात ठेवायचं. आणि तिसरं माप जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, कुर्तीची साईडची बाजूची जी जॉईंट बाजू असते ना, खालचा जो रिकामा टॉप असतो रिकामा भाग असतो ना तिथेपर्यंत अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. याला सीट साईज असं म्हणतात. सीट साईज आपल्याला अशा प्रकारे घ्यायची. आणि त्यानंतर इतर दुसरी जे रेडीमेड कुर्ती असते किंवा ज्याची आपल्याला अल्टर करायचं आहे त्याला टिप मारायची आहे त्या म्हणजे कुर्तीला अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित माप ठेवून घ्यायचं. आणि त्यानंतर मगच आपल्याला हे करायचं. एखाद्या वेळेस जरी मिस्टेक झाली, एखादी जर लाईन चुकली तरी परत एकदा माप घ्यायचं आणि परत करायचं. आता हे एका कस्टमरचं आहे आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे किंवा ह्या व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर जो आहे तो सुरुवातीला ही कुर्ती मी म्हणजे टिप मारून देऊन त्या ताईंना देऊन बघितलं आणि त्यांना आवडल्यानंतर त्यांना ते परफेक्ट बसल्यानंतर मगच मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारे तुम्हाला मापे कशी घ्यायची, काय घ्यायची ते तुम्हाला मी इथं डिटेलमध्ये सांगत आहे. आता आपल्याला इकडच्या व्यवस्थित मापे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचं आहे. अंडरलाईन करत असताना आता आपण लागलं स्लीवचं पण घेऊया.
भलं तुम्ही स्लीव्जला टिप मारा अथवा न मारा किंवा तुम्हाला अल्टर जरी करायचं नसेल तरीसुद्धा खालून घेतलेली टिप किंवा ज्या वेळेस आपण अल्टर करतो ती सगळी टिप जी आहे ती पूर्णपणे स्लीव्जला पण आली पाहिजे, तरच फिनिशिंग उत्तम येते. आता इथं तुम्ही बघू शकता स्लीव्जसुद्धा खूप लॉंग आहेत, शिवाय फ्री साईजमध्ये असल्या कारणाने ह्याची जी ही आहे म्हणजे लेंथ आहे ती खूपच लॉंग आहे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे पुढं दंडघेर पण घ्यायचा आणि त्यानंतर मुंडा पण व्यवस्थित घ्यायचा मापे टाकून आणि त्यानंतर मग अंडरलाईन करायचे आणि मग लाईन करून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं समजेल. मी फायनल तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे फिनिशिंग सहितसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर आता इथं तुम्ही बघू शकता ही जी कुर्ती आहे या कुर्तीचं जे कापड आहे ते खूप मऊसूत आहे, त्यामुळे इतका काय प्रॉब्लेम येत नाही फिनिशिंगला. मात्र जे वेगळे म्हणजे सूत जे मऊ असतं अशा प्रकारचे किंवा जे नेटचे वगैरे असतात ना ते मात्र तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कमरच्या साईडने व्यवस्थित लाईन मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते अजिबात चुकता कामा नये. नाहीतर थोडीशी जरी मिस्टेक झाली, थोडीशी जरी तुमची चूक झाली ना तर फिनिशिंग पूर्ण जाते. आता आपण इथे लागलं दुसऱ्या स्लीवची सुद्धा मी म्हणजे मापे टाकून घेते, दंडघेरला किती लागते आणि त्याचबरोबर मुंड्याला किती लागतं ते प्रमाणे व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मगच आपल्याला लाईन अंडरलाईन करून घ्यायची. म्हणजे स्लीव्जपासून घेतलेली लाईन जी आहे ती टॉपच्या जिथं अर्धा भाग जो आहे तो रिकामा असतो, म्हणजे खालचा जो जॉईंट भाग रिकामा केलेला असतो ना तिथंपर्यंत लाईन आली पाहिजे याची दक्षता घ्यायची, जेणेकरून मग फिनिशिंगला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. मध्ये कुठेही लाईन तोडायची नाही किंवा टिपसुद्धा तोडायची नाही, पाठीमागे पुढे अजिबात करायची नाही. एकदा टिप पकडली ना ती त्याच लाईननुसार आणि त्याच ह्याच्यानुसार घेऊन यायची. याच्यामुळे काय होतं फिनिशिंग खूप सुंदर येते. ठीक आहे, तर बघू शकता आता इथं सगळं काय अंडरलाईन करून झालं आहे. आता मी इथं तुम्हाला टिप मारून दाखवते. सुरुवातीला इथं दोरा वगैरे बॉबिनमध्ये भरून घेतला, आता बॉबिन वगैरे जॉईन करते आणि तुम्हाला टिप मारून दाखवते, फिनिशिंग पण दाखवते. टिप मारायचं काही इतका अवघड नाही आहे, मात्र जे नवीन शिलाई मशीन घेतात ना त्यांना किती अवघड असतं ना हे मी माझ्या अनुभवानुसार सांगते. कारण सुरुवातीची एक लाईनमध्ये टिप शिकण्यासाठी मी खूप स्ट्रगल घेतला, खूप वेळा ट्राय केलं आणि जे नवीन असतात ना त्यांना ट्राय करावंच लागतं. जुने असतात त्यांना काही नाही वाटत, खूप सोपं आहे असं वाटतं. मात्र जे जुने आहेत ना त्यांना खूप स्ट्रगल घ्यावा लागतो. तर आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला स्टार्टिंगला खालून वरती टिप घ्यायची किंवा वरतून तुम्ही जरी घेतला तरी चालतं, तुम्हाला जसं जमेल किंवा जशा प्रकारे होईल तसं तुम्ही घ्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मध्ये कुठेही म्हणजे दोरा जो आहे किंवा टिप जी आहे ती स्टॉप करायची नाही आहे. जरी दोरा वगैरे संपला तरीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे त्याच प्रकाराने किंवा त्याच पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं. आणि इथं तुम्ही स्टार्टिंगला लॉकसुद्धा टाकू शकता. आता इथं मी तुम्हाला लॉक टाकून पण दाखवणारच आहे, पुढे दाखवते कसं लॉक टाकायचं. आता इथं मी आणि एक गोष्ट, आता प्रत्येक ज्यावेळेस कुर्ती तुम्ही अल्टर करा किंवा काहीही अल्टर करा, कस्टमरचा असो किंवा तुमचा असो, एकासोबत दुसरी एक्स्ट्राची टिप मारायची, जेणेकरून काय होतं एखादी जरी टिप म्हणजे मापात जरी काहीतरी फरक जाणवला तर ते उसवून व्यवस्थित घालू शकतात. त्यामुळे आणि इथं मी सुद्धा 2च टिप कस्टमरना मारून देणार आहे, त्यामुळे मग मी म्हणजे सुरुवातीला लॉक टाकून तुम्हाला सांगितलेलं नाही, लॉक पण देते, टाकून दाखवते, जेणेकरून तुम्हाला पण समजेल. आणि कधीही लक्षात ठेवायचं स्टार्टिंगला असो किंवा एंडिंगला असो लॉक हे टाकलंच पाहिजे. तर लॉक टाकण्याच्या खूप 2-3 पद्धती आहेत तशा, तर तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही लॉक टाकू शकता. मी आता इथं तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत दाखवले. जे नवीन आहेत तेच असे व्हिडिओ पाहतात किंवा ज्यांना माहितीच नसतं तेच कुर्ती फिटिंग करण्यासाठीचे असे व्हिडिओ पाहतात, म्हणून मी त्यांच्यासाठी सोपा जो मार्ग आहे किंवा जे लॉक टाकायचं असतं ते मी इथं शेअर केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करून घेतले. आता लागलं दुसरी पण टिप घेते, लॉक बघू शकता अशा प्रकारे लॉक पण टाकायचं आणि त्याच्या साईडूनच आतून पण आपल्याला अशा प्रकारे टिप घ्यायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा तुम्ही स्टार्ट केला ना अजिबात घाबरायचं नाही. जे नवीन असतात ना त्यांना भीती वाटते, मी माझ्याच अनुभवानुसार सांगते. मला पण स्टार्टिंगला कुर्ती अल्टर करताना किंवा काहीही टिप मारताना भीती वाटायची, असं वाटायचं व्यवस्थित येईल
की नाही येईल वाटायचं, मात्र एक कॉन्फिडन्स ठेवायचा आणि बिनधास्त टिपा टाकायच्या. माप एकदा घेतलं ना परफेक्ट, थोडंसं इकडं 1 इंचभर इकडं तिकडं झालं तरी काही हरकत नाही, इतकं काही जास्त मनावर घ्यायचं नाही. आता इथं तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे आणि अजिबात अल्टर केल्यासारखं अजिबात वाटत नाही आहे. स्लीव्ज बघू शकता किती साईज कमी झालेली आहे आणि अजिबात फुगीरसुद्धा झालेली नाही आहे कुर्ती. ठीक आहे, तर बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू शकता वेअर केल्यानंतर अशा प्रकारे कुर्ती दिसणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे, तर चला एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. बाय.